आंबाळा हा व्हिडिओ मी तुझ्या समोर आणला आहे. जर हा व्हिडिओ तू पूर्ण नाही पाहिला तर अति वाईट होईल, कारण माझा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण आज जे मी तुला सांगणार आहे ते प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी आलं आहे. थांब, डोळे बंद कर आणि स्वतःला एक प्रश्न विचार. खरोखर आनंदी आहेस का, की फक्त लोकांना दाखवण्यासाठी हसतो आहेस? मनात किती गोष्टी दाबून ठेवतो आहेस? किती वेळा स्वतःलाच खोटं बोलतो आहेस? हे जग तुला शिकवतं की मजबूत राहा, रडू नको. पण मी सांगतो, रडणं कमजोरी नाही, ते मन मोकळा करण्याचा मार्ग आहे. तू जेव्हा एकटा असतोस तेव्हा तुझं खरं रूप समोर येतं. तिथे ना कोणी फ्रेंड असतो, ना फॅमिली, फक्त तू आणि तुझे विचार. आणि हेच विचार तुझं आयुष्य बनवत असतात. जर विचार नकारात्मक असतील तर आयुष्यही तसंच बनतं. म्हणून मी सांगतो, विचार बदल, आयुष्य बदलेल. तुला वाटतं सगळं संपलं आहे, पण खरं तर सगळं सुरू होणार आहे. कारण अंधार हा शेवट नसतो, तो प्रकाशाची सुरुवात असते. तू जितकं सहन केलं आहेस ते वाया जाणार नाही. प्रत्येक वेदना तुला काहीतरी शिकवते. पण तू शिकवतोस का, की पुन्हा पुन्हा तीच चूक करतोस? लोक तुला जज करतील, तुला कमी लेखतील, पण लक्षात ठेव, लोकांचं काम बोलणं आहे आणि तुझं काम पुढे जाणं आहे. तू जर थांबलास तर सगळं थांबेल, पण जर तू चालत राहिलास तर एक दिवस सगळं बदलेल. आणि मी सांगतो, यश म्हणजे फक्त पैसा नाही, यश म्हणजे मनाची शांती. तू करोडपती असलास पण शांत नाहीस, तू खरोखर तर गरीब आहेस. आणि तू काहीच नसताना मनाने शांत असलास तर तू सर्वात श्रीमंत आहेस. माझ्या भक्ता, जीवन खूप छोटं आहे. राग धरून ठेवण्यासाठी नाही, द्वेष करण्यासाठी नाही, प्रेम करण्यासाठी नाही, क्षमा करण्यासाठी आहे. तू ज्यांना आज इग्नोर करतो आहेस, कदाचित उद्या तेच तुझ्या आयुष्यात नसतील. वेळ निघून गेल्यावर पश्चाताप शिवाय काहीच उरत नाही. म्हणून आजच सुरुवात कर. ज्यांना सॉरी म्हणायचं आहे त्यांना सांग, ज्यांना थँक्यू म्हणायचं आहे त्यांना थँक्यू म्हण. कारण उद्या कधीच खात्रीचा नसतो. मी सांगतो, भीती सोड, कारण तुझी भीती तुझं आयुष्य लहान करते आणि विश्वास तोच तुला मोठं बनवतो. तू पडशील, तू चुका करशील, पण तेच तुला मजबूत बनवेल. जो कधीच एकटा पडत नाही, जो कधीच एकटा चालायला शिकत नाही, तो तिथेच राहत. आज तू जिथे आहेस ते तुझ्या कालच्या निर्णयामुळे आहे, आणि उद्या तू जिथे असशील ते आजच्या निर्णयावर ठरेल. म्हणून विचार करून निर्णय घे. लोक काय म्हणतील याचा विचार करू नको, कारण लोक स्वतःच्या आयुष्यात जगण्यात व्यस्त आहेत. तू स्वतःसाठी जग, तुझ्या स्वप्नांसाठी जग. आणि लक्षात ठेव, स्वामी नेहमी तुझ्यासोबत आहेत. तू एकटा नाहीस, कधीच नाहीस. तू अजूनही एकटो आहेस. याचा अर्थ तुझ्या आत काहीतरी जागं झालं आहे. कारण प्रत्येकजण इथपर्यंत पोहोचत नाही. बहुतेक लोक सुरुवात करतात, पण पूर्ण करण्याची ताकद फार कमी लोकांमध्ये असते. तू त्यांच्यातलाच एक आहेस. आता नीट ऐक. जीवन तुला नेहमी दोन मार्ग देतं, एक सोपा आणि एक कठीण. सोपा मार्ग तुला तात्पुरता आनंद देतो, पण शेवटी पश्चाताप देतो. आणि कठीण मार्ग सुरुवातीला वेदना देतो, पण शेवटी अभिमान देतो. मी सांगतो, नेहमी कठीण मार्ग निवड, कारण तिथेच खरं तुझं रूप तयार होतं. तू ज्या गोष्टीपासून पळतो आहेस तीच गोष्ट तुझी सर्वात मोठी ताकद बनू शकते. पण त्यासाठी तुला तिच्यासमोर उभं राहावं लागेल. तुला भीती वाटते अपयशाची, लोकांच्या मताची आणि एकटेपणाची. पण विचार कर, जेव्हा तू जन्माला आलास तेव्हा तू एकटाच होतास, आणि जेव्हा तू मरशील तेव्हाही एकटाच जाणार आहेस. मग मधल्या वेळेत लोकांच्या मताची इतकी भीती का? मी सांगतो, स्वतःवर विश्वास ठेव. कारण जर तू स्वतःवर विश्वास ठेवला नाहीस तर कोणीच ठेवणार नाही. तुझ्या आयुष्यात काही लोक येतील जे तुला तोडतील, काही लोक येतील जे तुला वापर करतील, आणि काही लोक असेही येतील की जे तुला सोडून जातील. पण प्रत्येकजण तुला काहीतरी नवीन शिकून जाईल. म्हणून कोणावरही राग धरू नको, कारण ते लोक तुझ्या जीवनाचे शिक्षक आहेत. तू ज्या वेदना अनुभवल्या आहेत त्या तुला मजबूत बनवत आहेत. आज नाही समजणार,
पण एक दिवस तुला कळेल की जे काही झालं ते तुझ्यासाठीच योग्य होतं. मी सांगतो, कधीही स्वतःला कमी समजू नको. तू खास आहेस, कारण या जगात तुझ्यासारखा दुसरा कोणीही नाही. तुझं स्वप्न मोठं ठेव. लोक हसतील, तुला वेडा म्हणतील, पण एक दिवस तेच लोक तुझ्यासाठी टाळ्या वाजवतील. फक्त तू हार मानू नको, कारण हार मानणं हा एकच मार्ग आहे जो तुला यशापासून दूर नेतो. तू जिंकलास तर अतिउत्तम, आणि हरलास तर काहीतरी शिकशील. दोन्ही परिस्थितीत तू पुढेच जात आहेस. मी सांगतो, वेळेची किंमत ओळख, कारण वेळ गेल्यावर तो कधीच परत येत नाही. तू आज जे करतो आहेस तेच तुझं भविष्य बनवत आहे, म्हणून वेळ वाया घालवू नको. तुझं लक्ष तुझ्या ध्येयावर ठेव. डिस्ट्रॅक्शन खूप येतील, पण लक्षात ठेव, ज्यांचं ध्येय स्पष्ट असतं त्याला काहीच विचलित करू शकत नाही. तू स्वतःला विचार, तुला खरंच काय हवं आहे, आणि एकदा उत्तर मिळालं की त्यासाठी पूर्ण शक्तीने लाग. मी सांगतो, यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो. तुला मेहनतच करावी लागेल, रात्र जागवावी लागेल, आणि स्वतःला पुन्हा असं उभं करावं लागेल. पण विश्वास ठेव, हे सगळं कधी ना कधी तुझ्या कामाला येणार आहे. हे काहीच वाया जाणार नाही. एक दिवस असा येईल जेव्हा तू मागे वळून पाहशील आणि स्वतःवर अभिमान तुला असा वाटेल की तू हार मानली नाहीस. आणि त्या दिवशी तुला समजेल की स्वामींचे शब्द खरे होते. तू खूप पुढे जाऊ शकतोस, फक्त स्वतःवर विश्वास ठेव आणि चालत राहा. मी नेहमी तुझ्यासोबत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.